मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की आपली माणसं आपल्याला घरापासून खूप लांब घेऊन जातात, पण घराची ओढ ती नेहमीच आपल्याला पुन्हा आपल्या मातीत, आपल्या माणसांकडे खेचून आणते। आज मी तुम्हाला एका अशाच जिद्दी मुलाची गोष्ट सांगणार आहे, ज्याने आपल्या कुटुंबाला सुखी पाहण्यासाठी परदेशात जाऊन रक्ताचं पाणी केलं। हा प्रवास आहे राजेंद्रचा, एका साध्या मुलाच्या संघर्षाचा, त्याच्या जिद्दीचा आणि आईच्या आशीर्वादाचा। चला तर मग अनुभवूया आजची ही हृदयस्पर्शी गोष्ट, राजेंद्रचा प्रवास। माझं नाव राजेंद्र। माझे वडील एका खेड्यातले सामान्य मजूर। आयुष्यभर राबून त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं। आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी। प्रिया, काव्या आणि दिव्या या माझ्या 3 बहिणी आणि मी, असा आमचा छोटासा संसार। आमची परिस्थिती बेताचीच होती, पण आई वडिलांनी आम्हाला कधी गरिबीची झळ लागू दिली नाही। त्यांच्या मते माणसाची खरी श्रीमंती त्यांच्या संस्कारात आणि त्यांच्या कष्टात असते। जसजसा काळ पुढे सरकला तसतशी मोठ्या बहिणीच्या लग्नाची वेळ जवळ आली। वडिलांच्या कपाळावरच्या आठ्या मला स्पष्ट दिसायच्या। पहाटे अंधार असतानाच ते कामावर जायचे आणि रात्री उशिरापर्यंत थकून भागून घरी परतायचे। त्यांच्या हाताला पडलेले फोड आणि उन्हात काळे पडलेले त्यांचे चेहरे बघताना मन सुन्न व्हायचं। पण इतकं सगळं सोसूनही त्यांच्या तोंडून कधी तक्रारीचा एक शब्दही बाहेर पडला नाही। आई ही घरची कामं सांभाळून शिलाई काम करून वडिलांना थोडा हातभार लावायची। मी त्यांचा लाडका होतो। त्यांनी मला कधीही घराच्या जबाबदारीचा बोजा जाणवू दिला नाही। ते नेहमी म्हणायचे, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, मोठा माणूस हो आणि आमचं नाव उज्ज्वल कर। मी अभ्यासात मन लावून प्रयत्न करायचो, पण जसा मी मोठं झालो तशी घराची खरी परिस्थिती मला समजायला लागली। रात्री जेव्हा घर शांत व्हायचं तेव्हा मी वडिलांजवळ बसायचो, त्यांना धीर द्यायचो। बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच खूप पैसे कमावेन आणि माझ्या 3 बहिणींची लग्न अशी करीन की अख्खं गाव लक्षात ठेवील। माझं बोलणं ऐकून बाबा फक्त एक गोड स्मित करायचे आणि म्हणायचे, बेटा, देवाच्या कृपेनं तुझं बोलणं खरं हो, पण आता तू फक्त तुझ्या शिक्षणावर लक्ष दे। त्यांच्या डोळ्यातला तो लपलेला वेदनेचा ओलावा मी स्पष्ट वाचू शकत होतो, पण त्या क्षणी माझ्याकडे परिस्थिती बदलण्याची ताकद नव्हती। शिक्षण पूर्ण झालं आणि मी नोकरीच्या शोधात धावू लागलो। रोज सकाळी बाहेर पडायचो आणि थकून भागून रिकाम्या हाताने परत यायचो। कोणी म्हणायचं अनुभव हवा, कोणी म्हणायचं जागा रिकामी नाही, तर कुणी मिळणारा पगार इतका कमी सांगायचं की घर कसं चालणार। दररोजची ही निराशा माझं मन खात होती। बहिणीचं लग्न कसं होणार हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता। अशातच मला माझ्या एका जुन्या मित्राची आठवण आली, जो काही वर्षापूर्वी लंडनला गेला होता। खूप विचार केल्यावर मी त्याला फोन लावला। सुरुवातीला त्याने फोन उचलला नाही, पण थोड्या वेळाने त्याने परत फोन केला। मी माझी सगळी व्यथा त्याला सांगितली। त्याने माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, राजेंद्र, जर तू खरंच कष्ट करायला तयार असशील तर इथे ये, मी तुला होईल तितकी मदत करेन। पण एक लक्षात ठेव, इथे नोकरी मिळवणं सोपं नाही। सुरुवातीला खूप कष्ट पडतील, पैसेही कमी मिळेल, पण जिद्द सोडली नाहीस तर सगळं ठीक होईल। त्याचे शब्द ऐकताना माझं मन पुन्हा उमेदीने भरून आलं। मी एक क्षणही न घालवता त्याला सांगितलं, भावा, तू फक्त मला एक संधी दे, तू सांगशील तो त्रास मी सोसायला तयार आहे। मला फक्त माझ्या घरासाठी एक वाट हवी आहे। मित्राने सांगितलं, ठीक आहे, मी तुझ्या व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करतो, तू फक्त तुझी कागदपत्र तयार ठेव। ही आनंदाची बातमी घेऊन मी धावतच घरी आलो। आई वडिलांना सांगितलं तेव्हा सुरुवातीला ते दोघं खूप घाबरले। आईच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणाली, बेटा, तू इतक्या लांब जाणार, आम्ही कसं राहणार तुझ्याशिवाय। बाबा काही वेळ गप्प बसले, विचारमग्न झाले। शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन ते म्हणाले, जर माझ्या मुलाचं भविष्य तिथं उजळणार असेल तर त्याला रोखणं हे वडिलांचं कर्तव्य नाही। ते बाहेरून खंबीर दिसत होते, पण मला माहित होतं आतून ते कुठेतरी तुटत होते। लंडनला जाण्यासाठी खूप पैशांची गरज होती, जे आमच्याकडे नव्हते। आईनं लग्नानंतर जपून ठेवलेले ते थोडेसे दागिने बाहेर काढले। बाबांनी आयुष्यभर कष्टाने साठवलेली पुंजी एकत्र केली, तरीही पैसे कमीच पडत होते। शेवटी काही दागिने गहाण ठेवावे लागले। हे बघून माझं मन तिळतिळ तुटत होतं। मी कितीतरी वेळा त्यांना म्हणालो, नको, राहू दे हे सगळं, मी इथेच कुठेतरी काम करीन, पण बाबा ठाम होते। ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बेटा,
आता मागे फिरू नकोस. जो निर्णय घेतला आहे तो हिमतीने पूर्ण कर. मी जी हलाखीची गरिबी भोगली ती तुला कधीच नको. तू ती स्वप्न जग जी जगण्याचं माझं नशीब नव्हतं. घर सोडतानाचा तो दिवस. आईनं माझ्या कपाळावर हात ठेवला. तिचे अश्रू अनावर झाले होते. ती म्हणाली, बेटा, स्वतःची काळजी घे आणि कधीही चुकीच्या वाटेला जाऊ नकोस. मी त्यांचे पाय धरले आणि मनाशी पक्क ठरवलं, काहीही झालं तरी मी माझ्या कुटुंबाची मान खाली जाऊ देणार नाही. लंडनला पोहोचलो आणि सगळं काही अनोळखी वाटू लागलं. तिथली भाषा, तिथला गोठवणारा थंडीचा कडाका आणि माणसं, सगळं वेगळंच. सुरुवातीचे दिवस म्हणजे एक मोठी अग्निपरीक्षा होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी शोधायचो, पण प्रत्येक दरवाजा माझ्या तोंडावर बंद व्हायचा. कधी भाषेचा अडथळा, तर कधी अनुभवाचा अभाव. काही वेळा तर खिशात इतकेच पैसे असायचे की जेवायचं की बसचं तिकीट काढायचं असा प्रश्न पडायचा. रात्रीच्या वेळी एकाकी खोलीत बसलो की आई बाबा आणि बहिणींची खूप आठवण यायची. त्यांचे फोटो बघताना मन भरून यायचं. स्वतःला सावरून घ्यायचो, राजेंद्र, हार मानू नकोस. तू इथे काही मजा करायला आला नाहीस, तू तुझ्या कुटुंबासाठी आला आहेस. अनेकदा वाटायचं सगळं सोडून परत घरी निघून जावं, पण तसं वाटलं की बाबांचा तो राबून राबून घामाने चिंब भिजलेला चेहरा डोळ्यांसमोर उभा राहायचा आणि मी पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीनं घराबाहेर पडायचो. माझा मित्रही जेवढी होईल तेवढी मदत करायचा. तो नेहमी म्हणायचा, हार मानू नकोस, एक दिवस नक्कीच चांगलं होईल. अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर एका कंपनीत मला मुलाखतीची संधी मिळाली. मी जिद्दीनं तयारी केली आणि मनापासून मुलाखत दिली. कदाचित त्यांना माझ्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची जाणीव झाली असावी, कारण त्याच दिवशी मला नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्याची बातमी कानावर पडली आणि माझ्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. माझ्या संघर्षाचं पहिलं फळ मला मिळालं होतं. मी सगळ्यात आधी ईश्वराचे आभार मानले आणि थरथरत्या हाताने घरी फोन लावला. आईने जसा माझा आवाज ऐकला तिचं काळीच घाबरलं, पण जसं मी तिला सांगितलं की आई मला नोकरी मिळाली, तशी ती आनंदाच्या अश्रूंनी डबडबून रडली. वडिलांनी फोन घेतला आणि फक्त एवढंच म्हणाले, बेटा, आज तू माझं मस्तक अभिमानाने उंचावलं आहेस. त्यांच्या आवाजातली ती तृप्ती मला स्पष्ट जाणवत होती. त्याच दिवशी मी स्वतःला एक वचन दिलं, आता काहीही झालं, कितीही कष्ट पडले तरी मी मागे हटणार नाही. माझ्या खांद्यावर आता फक्त माझी स्वप्न नव्हती, तर माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आशा होत्या. मी लंडनमध्ये पूर्ण जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे काम करू लागलो. सुरुवातीला सगळं नवीन असल्यामुळे थोडा त्रास झाला, पण हळूहळू मी कामात तरबेज झालो. माझा पगार आता चांगला होता, महिन्याला 1,00,000 रुपयांच्या आसपास. माझ्यासाठी ही रक्कम एका स्वप्नासारखी होती, कारण इतकी मोठी रक्कम मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा होता की आता घराचा खर्च सहज चालणार होता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता हळूहळू निवळत होती. मी दरमहा पगारातील मोठा हिस्सा घरी पाठवायचो. उरलेल्या पैशातून जे काही वाचवता येईल ते वाचवून ठेवायचो. स्वतःवर 1 रुपया खर्च करणंही मला गुन्हा वाटायचा. मी विचार करायचो, आज मी जेवढे पैसे वाचवीन तितक्याच लवकर माझ्या बहिणींची जबाबदारी पार पाडेल. दर महिन्याला पगार झाला की मी उत्साहाने पैसे घरी पाठवायचो आणि मग आईचा फोन येण्याची वाट पाहायचो. जेव्हा आई म्हणायची, बेटा, पैसे पोहोचले, तेव्हा त्या शब्दातून मला मिळणारा आनंद कशातच नव्हता. रात्री कामावरून घरी परतल्यावर मी रोज घरी फोन करायचो. कधी आई, कधी बाबा, तर कधी बहिणींशी बोलणं व्हायचं. ते नेहमी आनंदाने बोलायचे आणि म्हणायचे, बेटा, स्वतःची काळजी घे, इथं सगळं ठीक आहे. आई नेहमी प्रेमानं समजावायची, बाळा, खूप काम नको करू, तब्येतीची काळजी घे. पैसे तर आज नाही तर उद्या येतील, पण तू आजारी पडलास तर आम्हाला खूप दुःख होईल. मीही हसून सांगायचो, आई, तू नको काळजी करू, मी इथे अगदी मजेत आहे. पण त्या हसण्यामागे एक सत्य लपलेलं होतं. मी मुळीच ठीक नव्हतो. काम इतकं कठीण होतं की अनेकदा संध्याकाळपर्यंत माझे हातपाय पूर्णपणे जबाब द्यायचे. कधी तासनतास उभं राहावं लागायचं, तर कधी जड ओझी उचलणं असायचं. लंडनची ती हाडांची थंडी कधी कधी शरीराला गोठवून टाकायची. रात्रीच्या वेळी वेदनांमुळे मला नीट झोपही लागायची नाही. हातांवर फोड आले होते, पायांवर सूज होती, अनेकदा अंग तापानं फनफनलेलं असायचं. पण तरीही मी दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जायचो. मला एकाच गोष्टीची भीती वाटायची, जर मी सुट्टी घेतली तर पैसे कापले जातील आणि मी घरी कमी पैसे पाठवू शकेन. हीच भीती मला दिवसभर कामात टिकून ठेवायची.
माझ्या शरीराच्या वेदना आणि मनाची घालमेल मी कधीच घरी कळू दिली नाही. मला माहीत होतं, जर आईला माझ्या कष्टांची खबर लागली तर ती रात्रभर डोळ्याला डोळा लावणार नाही आणि बाबा स्वतःलाच दोष देत बसतील की त्यांनी मला परक्या देशात का पाठवलं. म्हणून जेव्हा जेव्हा मी फोन करायचो तेव्हा चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणायचो, इथे सगळं कसं उत्तम आहे, तुम्ही काळजी करू नका. पण एक गोष्ट मला सतत सतावू लागली होती, आईचा आवाज. तिचा आवाज आता पूर्वीसारखा टवटवीत राहिला नव्हता. ती हसण्याचा आवानायची, पण त्या हसण्यामागे एक अनामिक वेदना दडलेली असायची. जणू काही ती माझ्यापासून काहीतरी लपवत होती. अनेकदा मनात यायचं, तिला विचारू का, पण पुन्हा स्वतःला रोखून धरायचो. जर काही गंभीर असेल तर ती मला न सांगून माझ्या कामात अडथळा येऊ नये असंच तिला वाटत असेल. मी फक्त तिला सांगायचो, आई स्वतःची काळजी घे आणि वेळेवर जेव. त्यावर ती नेहमी एकच उत्तर द्यायची, बेटा तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे, इथे सगळं देवाच्या दयेनं ठीक आहे. काळाच्या ओघात माझं आयुष्य फक्त काम आणि घरच्यांशी फोनवर बोलणं इतकंच उरलं होतं. दिवसाचे तास कमी पडत होते. सुट्टीच्या दिवशीही मी ओव्हरटाईम करायचो, जेणेकरून जास्तीत जास्त पैसे साठवता येतील. माझे मित्र मला म्हणायचे, अरे थोडा आराम कर, पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझ्या बहिणींची स्वप्न असायची. अचानक एका दिवशी कामावर असताना माझ्या फोनची घंटी वाजली. स्क्रीनवर माझी मोठी बहीण प्रियाचं नाव होतं. मी तातडीनं एका कोपऱ्यात जाऊन फोन उचलला. तिच्या आवाजात आज एक वेगळीच चमक होती. ती आनंदाने म्हणाली, दादा माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप गोड बातमी आहे. मी हसून विचारलं, काय झालं दीदी? ती म्हणाली, माझं स्थळ पक्क झालं आहे. काही महिन्यांनी माझं लग्न ठरवायचं आहे. हे ऐकताच माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मला वाटलं माझे इतके दिवस चाललेले कष्ट आज सार्थकी लागले. काही क्षण मी निशब्द झालो. नंतर म्हणालो, दीदी हे खरंच खूप मोठं भाग्य आहे. देवाचे लाख लाख आभार. ती सांगू लागली, मुलाकडचे खूप चांगले आहेत. त्यांच्या स्वभावात माणुसकी आहे आणि त्यांनी कोणतीही आवाजवी मागणी केली नाही. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या छातीवरचं ओझं हलकं झालं. मी आईशी बोलायला सांगितलं. आईच्या आवाजातही एक समाधान होतं. ती म्हणाली, बेटा देवाने आपली प्रार्थना ऐकली. घरचे लोक खूप समजूतदार आहे. प्रिया तिथे नक्कीच सुखी राहील. तू काळजी करू नकोस. आता सगळं हळूहळू ठीक होईल. आईचं ते आश्वासक बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटलं. मी आईला सांगितलं, आई तू लग्नाच्या तयारीला लाग. पैशाची अजिबात चिंता करू नकोस. जेवढा खर्च लागेल तेवढा मी पाठवेन. माझ्या बहिणीच्या लग्नात कोणतीही कमतरता पडू देणार नाही. मी आईला ठणकावून सांगितलं, आई ताईच्या लग्नात कोणतीही कमतरता पडता कामा नये. तिची प्रत्येक छोटी मोठी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आई म्हणाली, बेटा तू आधीच आमच्यासाठी खूप काही केलंस. त्यावर मी भारलेल्या स्वरात म्हणालो, आई अजून तर मी काहीच केलं नाहीये. ज्या दिवशी मी माझ्या तिन्ही बहिणींना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी हसतमुखाने निरोप देईन त्या दिवशी मला वाटेल की मी एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं. त्या दिवशी कामावरून परतताना माझ्या पावलात एक वेगळीच उमेद होती. जणू काही जमीन पायाखाली नव्हतीच. मनात एक नवं स्वप्न होतं आणि चेहऱ्यावर समाधान. आता माझी एक बहीण सासरी सुखी होती आणि उरलेल्या दोघांच्या जबाबदारीसाठी मी दुप्पट वेगाने काम करायला सज्ज झालो होतो. बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला होता. लंडनमध्ये 1 वर्ष कसं निघून गेलं हे कळलंच नाही. दिवस म्हणजे फक्त काम, घराची ओढ आणि रात्रीचा फोन. मी न चुकता दरमहा पैसे पाठवत होतो आणि रोज रात्री घरच्यांचा हालहवाल घेत होतो. आई नेहमी म्हणायची, बेटा इकडं सगळं ठीक आहे, तू फक्त कष्ट करत राहा. मला वाटायचं आता घरची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली असेल. ताईच्या लग्नाबद्दल जेव्हा आईनं फोनवर सांगितलं, तुझी बहीण सासरी सुखी आहे, राणीसारखी राहते, तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माझी मेहनत खऱ्या अर्थानं फळाला येत होती. आणि मग एक दिवस नशिबानं माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आणली. माझ्या बॉसने मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. थोडा धाकधूक होत होती, पण त्यांनी हसून सांगितलं, राजेंद्र गेल्या वर्षभरात तुझं काम अतिशय प्रामाणिक राहिलंय, म्हणून कंपनीने तुला 1 महिन्याची पगारी सुट्टी दिली आहे. तू तुझ्या घरी जाऊन कुटुंबासोबत वेळ घालवून ये. हे ऐकल्यावर माझा आनंद गगनात मावेना. मी त्यांना वारंवार धन्यवाद दिले. बाहेर येताच माझ्या डोक्यात एक विचार चमकला. घरच्यांना काहीही न कळवता अनपेक्षितपणे जायचं. बाबा मला गळ्यात मारतील, बहिणी आनंदून रडतील. हे दृश्य आठवून मी मनातल्या मनात सुखावत होतो.
मी लगेच तिकीट बुक केलं आणि मायदेशाच्या दिशेने निघालो. विमानात बसल्यावर माझ्या डोळ्यासमोर बालपणाचे ते दिवस उभे राहिले. ती गल्ली जिथे मी मित्रांसोबत खेळलो, आईची ती साद आणि बाबांनी कामावरून येताना आणलेली ती मिठाई. सर्व काही जणू कालच घडल्यासारखं वाटत होतं. विमान जसं भारतात उतरलं आणि जमिनीला स्पर्श केला तसं माझ्या काळजात एक अनामिक हुरहुर दाटली. माझी माती, माझं घर आणि माझी माणसं. आता मी खूप जवळ होतो. विमानातून उतरलो आणि आपल्या देशाच्या मातीवर पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता लाभली. जणू काही मी माझ्या खऱ्या जगात परतलो होतो. एअरपोर्टवरून बाहेर पडलो आणि शहर गाठण्यासाठी वेगानं निघालो. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघताना सगळं काही ओळखीचं वाटत होतं. तेच रस्ते, तेच बाजार, तेच वृक्ष आणि तीच छोटीशी दुकानं जिथे मी बालपणी ट्रॉफी घ्यायला पळायचो. माझं हृदय आनंदानं भरून आलं होतं. मी विचार करत होतो, आता काही क्षणात मी माझ्या कुटुंबाला भेटणार. गावात पोहोचलो आणि बालपणातील सर्व आठवणी जिवंत झाल्या. तोच जुना वाडा, तेच शेजारी आणि तीच गल्ली जिथे मी कित्येक तास खेळलो होतो. पण काहीतरी नक्कीच वेगळं होतं. मोहल्ल्यातलं वातावरण आज काहीसं अस्वस्थ वाटत होतं. लोक मला बघून हसत होते, पण त्या हसण्यामागे पूर्वीसारखी ओढ नव्हती. एक अनामिक संकोच होता. कोणीतरी काही सांगू इच्छिणारे पण ओढ दाबून गप्प बसणारे लोक मला अस्वस्थ करत होते. मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण माझं लक्ष फक्त घराकडे होतं. घराच्या दरवाजासमोर पोहोचलो आणि माझं हृदय धडधडू लागलं. डोळ्यांसमोर आईचा तो आनंद अश्रूंनी ओला चेहरा उभा राहिला. मी दरवाजा उघडला, पण दरवाजा उघडताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी जे पाहिलं त्याने मी सुन्न होऊन गेलो. घराची अवस्था अतिशय दयनीय होती. भिंतीवरचा रंग उडाला होता. छताला गळतीचे काळे डाग पडले होते आणि घरातल्या वस्तूही मोडकळी साऱ्या होत्या. माझ्या नजरेनं घराचा कोपरा न कोपरा शोधला. माझी धाकटी बहीण भांडे घासण्यात मग्न होती, दुसरी झाडू मारत होती आणि तिसरीही कामात गुंतलेली होती. पण मला जो धक्का बसला तो म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला प्रियाला तिथे पाहून. मला वाटलं होतं ती सासरी सुखी असेल, तिचं आयुष्य सावरलं असेल, पण ती माझ्या समोर त्याच जुन्या घरात, त्याच जुन्या परिस्थितीच्या विळख्यात उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं आणि ती खूप अशक्त दिसत होती. माझं मन ओरडून विचारत होतं, हे काय झालंय? ज्यांच्या सुखासाठी मी परदेशात रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्या सुखाची स्वप्न बघून मी रात्रंदिवस कष्ट सोसले, त्यांच्यावर ही वेळ कशी काय आली? माझ्या आनंदाची जागा आता एका भयान शांततेनं आणि प्रश्नानं घेतली होती. काही क्षण मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. माझ्या हातातील बॅग कधी खाली पडली हे मला कळलंच नाही. मी नुसतं बघत होतो, हे काय घडतंय? मी तर दरमहा पैसे पाठवत होतो, मग घराची ही दैनावस्था कशी? मी धावतच आई आणि बाबांकडे गेलो. मला बघून त्यांना जणू काही विश्वासच बसेना. आई मला पाहताच हंबरडा फोडून रडली आणि बाबा स्तब्ध होऊन माझ्याकडे पाहत राहिले. मी त्यांचे पाय धरले आणि माझ्या मनात प्रश्नांचं वादळ होतं. मी घाबरून विचारलं, आई हे सगळं काय आहे? घराची ही अशी अवस्था का? मी तर प्रत्येक महिन्याला पैसे पाठवले होते ना. माझ्या प्रश्नावर आईने पदराने चेहरा झाकला, पण तिचे अश्रू काही लपले नाहीत. मी आता अधिकच अस्वस्थ झालो होतो. मला खात्री पटली होती की काहीतरी खूप मोठं माझ्यापासून लपवलं गेलंय. मी पुन्हा विचारलं, आई प्लीज खरं सांग, काय झालंय? आई फक्त धाय मोकलून रडत होती. माझी नजर पुन्हा प्रिया दिदीवर गेली. मी आईला विचारलं, आई तू तर म्हणाली होतीस की दिदीचं लग्न झालंय, ती सासरी सुखी आहे, मग ती इथं काय करते? माझा हा प्रश्न ऐकताच आईच्या रडण्याचा वेग वाढला. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, बेटा मला माफ कर, मी तुला खोटं बोलले. मला वाटलं की तुला त्रास होईल म्हणून मी तुझ्याजवळ हे सत्य लपवून ठेवलं. आईचं हे बोलणं ऐकून माझं मस्तक भिरभिरलं. असं काय घडलं होतं ज्यामुळे आईला माझ्यापासून इतका मोठा खोटेपणा करावा लागला? तितक्यात बाबा हळूहळू चालत माझ्याजवळ आले. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि जड आवाजात म्हणाले, बेटा तुला ठाऊक नाही, तू लंडनला गेल्यावर आपल्या घरची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच खालावत गेली. तू जी रक्ताचं पाणी करून कमाई करून पाठवत होतास त्यातील एकही पैसा आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. बाबांचे हे शब्द ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझे पैसे गेले कुठे? त्या कष्टाच्या पैशाचं काय झालं? हे प्रश्न आता माझ्या समोर उभे होते. बाबांचे ते शब्द ऐकून माझ्या काळजाचे तुकडे झाले. त्यांनी सांगितलं, बेटा
तू दरमहा हक्काने पैसे पाठवत होतास, पण त्यातील एकही रुपया आम्ही घर सुधारण्यासाठी वापरू शकलो नाही. तुझी आई एका गंभीर आजाराच्या विळख्यात अडकली होती. प्रत्येक महिन्याचे तुझे पैसे तिच्या उपचारासाठी आणि औषधासाठी खर्च होत होते. परिस्थिती इतकी ओढली गेली की कधी कधी आम्हाला उपचारासाठी उधारही घ्यावा लागलं. बाबांचे अश्रू पाहून माझं मन सुन्न झालं. मी परदेशात जीवाची लाही लाही करून पैसे कमवत होतो, ते इकडे आईला जगवण्यासाठी अपुरे पडत होते. बाबा पुढे म्हणाले, आम्ही तुला ते सगळं सांगितलं नाही, कारण आम्हाला माहीत होतं की हे कळलं असतं तर तू तुझं काम सोडून धावत आला असतास. तुझं करिअर, तुझं स्वप्न आम्ही तुटू द्यायला नको होतं, म्हणून आम्ही तुझ्याशी खोटं बोललो. पण बेटा, तू अजून अर्ध्या सत्याची बाजू ऐकलीस. या घरात तुझ्या जाण्यानंतर जे काही घडलंय ते ऐकल्यानंतर कदाचित तू स्वतःला सावरूही शकणार नाहीस. बाबांच्या त्या वाक्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. पायाखालची जमीन सरकली आणि माझ्या मनात भीतीचं एक वादळ उठलं. मी थरथरत्या आवाजात त्यांच्याकडे पाहिलं. बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी हुंदके देत सांगितलं, बेटा, आईच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे निकामी झाल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून तिची दर महिन्याला डायलिसिसची प्रक्रिया सुरू आहे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की तिला वाचवायचं असेल तर हे उपचार निरंतर सुरू ठेवावे लागतील. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आईकडे पाहिलं तर ती अंथरुणाला खिळलेली, निस्तेज चेहऱ्याची आणि वेदनांनी व्याकुळ झालेली दिसत होती. ज्या आईला मी सुखी पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ती आज मृत्यूच्या दारात उभी होती. माझ्या कष्टाच्या पैशांना आज आईच्या जीवनाची किंमत मोजायची होती. बाबा सांगत होते, आईला श्वास घ्यायलाही खूप त्रास होतोय. अनेक रात्री ती वेदनेने विव्हळत असते, पण सकाळी उठल्यावर तुझ्याशी फोनवर बोलताना ती चेहऱ्यावर खोटं हसू आणते, जेणेकरून तुला कसलाही संशय येऊ नये. तू कष्ट करून जे पैसे पाठवायचास ते एका एका पैशाने तिची औषधं, डायलिसिस आणि हॉस्पिटलच्या बिलात खर्च व्हायचे. कधी कधी पैसे कमी पडले की मला लोकांसमोर हात पसरून उधार घ्यावा लागायचं. पण आम्हा दोघांनाही एकच भीती होती, जर तुला सत्य कळलं तर तू सगळं सोडून धावत येशील. तुझी नोकरी जाईल, आईचे उपचार थांबेल आणि तुझ्या बहिणींचं भविष्य अंधारात जाईल. म्हणूनच आम्ही आमचा सगळा त्रास या 4 भिंतीच्या आतच दाबून ठेवला. बाबांचं हे बोलणं ऐकून जणू काही जगाचा भार माझ्या अंगावर कोसळलं. मी धावतच आईच्या खोलीत गेलो. तिला त्या अवस्थेत पाहून माझं काळीज अक्षरशः तुटलं. मी तिच्या पायापाशी बसलो, तिचे हात माझ्या हातात घेतले आणि ढसढसा रडू लागलो. मी म्हणालो, आई, हे सगळं काय? तू मला एका शब्दाने तरी का नाही सांगितलं? मी तुझा मुलगा आहे. मला जर आधी कळलं असतं तर मी आभाळ फाडून का होईना पण तुला वाचवलं असतं. आईनं कापऱ्या हाताने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. ओठांवर एक क्षणिक स्मित आणत ती म्हणाली, बेटा, तुला काय सांगू, मला माहित होतं तू हे सगळं ऐकून लगेच नोकरी सोडून आला असतास. तुझं सगळं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं. माझे उपचार थांबले असते आणि तुझ्या बहिणींच्या आयुष्याची होडी भरकटली असती. म्हणून मी ठरवलं होतं की जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत सगळं दुःख गिळून घेईन, पण तुला अजिबात कळू देणार नाही. आईचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. मला आज जाणवलं की जगातील सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे आईची ही माया, जिने स्वतःचं मरण सोसत आपल्या मुलाला हसत पाहण्याची जिद्द जपली होती. मी तिला घट्ट मिठी मारली आणि बराच वेळ तसाच रडत राहिलो. नंतर मी उठलो, डोळे पुसले आणि माझ्या तिन्ही बहिणींकडे गेलो. त्यांच्या चेहऱ्यावरही सावली होती, पण मला बघून त्यांनी हसण्याचा प्रयत्न केला. मी त्यांचा हात हातात घेतला आणि ठाम स्वरात म्हणालो, ताई, तुम्ही आता काळजी करू नका. तुमचा भाऊ आता घरी आला आहे. आता कोणालाही रडायची गरज नाही. मी आईवर उत्तम उपचार करेन, तुमच्या आयुष्याची स्वप्न पूर्ण करेन आणि या घरात पुन्हा आनंदाचे दिवस परत आणेन. माझ्या या आश्वासनाने तिघींच्या डोळ्यातही अश्रू आले, पण त्या अश्रूंमध्ये आता भीती नव्हती तर एक नवी उमेद होती. त्याच दिवशी मी मनाशी पक्क ठरवलं, आता मी केवळ एका नोकरीच्या भरवशावर बसून राहणार नाही. मला समजलं होतं की केवळ नोकरीच्या आधारावर आता भागणार नाही. आपल्याला एक असा मार्ग शोधायचा होता जिथे संपूर्ण कुटुंब एकजुटीनं कष्ट करेल आणि आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारेल. मी लंडनहून काही बचत सोबत आणली होती. सुरुवातीला वाटलं होतं की या पैशातून घराची डागडुजी करेल, पण आता प्रकर्षाने जाणवलं की घरापेक्षाही कमाईचा नवीन स्रोत निर्माण करणं अधिक महत्त्वाचं आहे. मी शहरभर फिरलो, लोकांशी चर्चा केली
आणि नशिबाने माझ्या घराच्या अगदी जवळच एक छोटीशी जागा भाड्यानं मिळाली. माझ्या मनात माझ्या आईच्या आणि बहिणीच्या हातच्या चवीची आठवण जागी झाली. त्यांच्या हाताला एक वेगळी जादू होती. विशेषतः त्यांच्या बनवलेल्या मिठाई आणि नाश्ता. जे कुणीही त्यांच्या हातचं काही खायचं ते पुन्हा पुन्हा त्या चवीची आठवण काढायचं. अचानक एक विचार चमकला. का नाही आपण एक खाद्यपदार्थांची आणि मिठाईची छोटीशी दुकान सुरू करावी. मी सगळ्यांना एकत्र केलं आणि माझा विचार मांडला. आपण सगळे मिळून मेहनत करू. देवाची इच्छा असेल तर ही छोटीशी दुकानच आपल्या आयुष्याचं चित्र बदलेल. सुरुवातीला सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होती, भीती होती, पण मी त्यांना धीर दिला. मी त्यांना सांगितलं, जर आपण प्रामाणिकपणे कष्ट केले तर वरचा परमेश्वर नक्कीच आपल्याला साथ देईल. त्यानंतरच्या कामाला वेग आला. दुसऱ्या दिवशी आम्ही दुकानाची स्वच्छता केली, थोडी सजावट केली आणि लागणारा सगळा सामानाचा ताफा, मोठी कढई, गॅस, शेगड्या आणि मिठाई बनवण्याचं साहित्य बाजारातून आणलं. माझ्या बहिणीनं उत्साहाने कामाला सुरुवात केली. प्रिया दीदीचे कुरकुरीत समोसे, काव्याची गरम आणि रसरशीत जिलेबी, जिला पाहून अख्खा मोहल्ला त्या सुगंधाने भारावून जायचा. आणि दिव्याची ती मिठाई सजवण्याची कला, जणू काही आमचं दुकान न राहता एक छोटं आनंद केंद्रच बनलं होतं. मी पहाटे लवकर उठायचो, दुकान उघडायचो, दिवसभर मालाची खरेदी करणं, आलेल्या ग्राहकांना हसतमुखानं वागणूक देणं आणि रात्री उशिरापर्यंत कामाचा डोलारा सांभाळणं, ही माझी दिनचर्या बनली होती. आम्ही सर्वांच्या कष्टाला आता एक नवी दिशा मिळाली होती. आम्ही फक्त पैसे कमवत नव्हतो, तर एकमेकाच्या साथीनं पुन्हा एकदा आनंदाचे दिवस उभे करत होतो. आईची प्रकृती अजूनही नाजूक होती. तिचं शरीर साथ देत नव्हतं, पण तिचं मन मात्र आम्हाला बळ द्यायचं. ती चारपाईवर बसून आम्हाला कामात मग्न असताना बघायची आणि हलकीच हसून म्हणायची, बाळांनो, तुमची ही मेहनत नक्कीच फळाला येईल, फक्त जिद्द सोडू नका. तिचे हे शब्द माझ्यासाठी औषधापेक्षाही जास्त काम करायचे. हळूहळू आमच्या हातचे समोसे, जिलेबी आणि मिठाईंचा दरवळ संपूर्ण भागात पसरू लागला. जो एकदा आमच्या दुकानाची चव चाखायचा तो पुन्हा आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन यायचा. कोणी आमच्या समोशांच्या कुरकुरीतपणाची तारीफ करायचं, तर कोणी म्हणायचं, अशी गरमागरम जिलेबी खूप दिवसांनी खायला मिळाली. काही दिवसातच आमच्या छोट्याशा दुकानासमोर ग्राहकांची रांग लागू लागली. पहिल्यांदाच मला वाटलं की ईश्वराने आमच्यासाठी आशेचं एक नवीन दार उघडलं आहे. पुन्हा एकदा माझ्या मनात विश्वास जागृत झाला की जर पूर्ण कुटुंब एका दिलाने मेहनत करत असेल तर कितीही कठीण काळ असला तरी तो नक्कीच बदलतो. दुकानाचा डोलारा आता छान रुळा होता. सकाळी दुकान उघडल्यापासून ते रात्रीपर्यंत आम्ही सगळेजण कामात व्यस्त असायचो. पण मनात कुठेतरी एक विचार सतत येत होता, जर माझ्या प्रत्येक बहिणीकडे काहीतरी विशेष कला आहे तर तिचा वापर करून आपण प्रगती का नको करू. मला आठवलं, माझी मोठी बहीण प्रियाला लहानपणापासून शिलाई कामाची आवड होती. तिने स्वतः हाताने शिवलेले कपडे इतके सुंदर आणि फिनिशिंगचे असायचे की बघणारा प्रत्येक जण तिचं कौतुक करायचा. मी तिला म्हटलं, दीदी, तू पुन्हा एकदा शिलाई काम का सुरू करत नाहीस? तिनं थोडं डगमगून विचारलं. दादा, आता तर मोठी मोठी ब्युटिक्स झाली आहेत, माझ्याकडे कोण येईल? मी हसून तिला आत्मविश्वास दिला. दीदी, जर तुझं काम दर्जेदार असेल तर माणसं स्वतःहून तुझ्याकडे येतील. फक्त तू प्रयत्न कर, बाकी देवावर सोडून दे. माझं म्हणणं तिला पटलं आणि तिने घरातील एका कोपऱ्यातून आपली जुनी शिलाई मशीन बाहेर काढली. ती पुसून स्वच्छ केली आणि पुन्हा एकदा त्या मशीनचा खडखडाट घराच्या शांततेत एक नवीन आशा घेऊन आला. सुरुवातीचे दिवस कठीण होते. प्रिया दीदी पूर्ण दिवस मशीन समोर बसून राहायची, पण एकही ग्राहक फिरकायचा नाही. मी अनेकदा तिला चोरून बघायचो. मी शांतपणे मशीनवर हात फिरवायची आणि काहीही न बोलता दुसरं काम करायला जायची, पण तिने जिद्द सोडली नव्हती. एक दिवस आमच्या शेजारच्या आंटी आमच्या घरी आल्या आणि म्हणाल्या, प्रिया, माझा एक सलवार सूट शिवून देशील का? बाहेर टेलर खूप पैसे सांगतायत. दीदीनं हसून लगेच होकार दिला आणि पूर्ण मन लावून तो सूट शिवला. 2 दिवसांनी त्या आंटी त्या कपड्यांना घालून आल्या. तेव्हा त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. त्या म्हणाल्या, आहा, इतके सुंदर कपडे तर शहरातले बडे टेलरही शिवत नाहीत. तू अगदी माझ्या पसंतीनुसार आणि मापाचं शिवलं आहेस. जाताना त्यांनी अख्ख्या गल्लीत दीदीच्या कौशल्याची स्तुती केली. मग काय, एकामागून एक ग्राहक ओळीनं येऊ लागले. काही महिन्यातच परिस्थिती अशी झाली की दीदीला जेवायलाही सवड मिळेना.
लोक आधीच नंबर लावून ठेवायचे. दुसऱ्यांची स्तुती ऐकून नवीन स्त्रिया येऊ लागल्या आणि त्यांनीही पुढे इतरांना सांगायला सुरुवात केली. आमच्या मिठाईचं दुकान आणि दीदीचं शिलाई काम या दोन्ही गोष्टीमुळे घरात पहिल्यांदा भरभराट दिसू लागली होती. मेहनतीला फळ मिळत होतं. सर्वात आधी आम्ही घराच्या मोडकळीस आलेल्या भिंतीची डागडुजी केली, रंगरंगोटी केली आणि छताची गळती थांबवली. घर पुन्हा एकदा नव्यासारखं चमकू लागलं. तेव्हा आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिचे हात सतत ईश्वराच्या चरणी नमस्कारासाठी जोडलेले असायचे. मी दीदीसाठी एक वेगळा स्वतंत्र खोली तयार केली, जिथे ती शांतपणे काम करू शकेल. तिथे एक नवीन टेबल, मशीनसाठी योग्य जागा आणि भिंतीवर सुंदर पोस्टर लावले, जेणेकरून ग्राहकांनाही तिथे यायला आवडेल. घराबाहेर प्रिया शिलाई सेंटर असा बोर्ड लागला आणि तिची ओळख अधिक दृढ झाली. आमच्या धाकट्या बहिणी आता पूर्वीसारख्या उदास नव्हत्या. त्या दुकान आणि घर अशा दोन्ही ठिकाणी आनंदाने मदत करू लागल्या होत्या. घराच्या त्या चार भिंतीत आता चिंता आणि शांततेची जागा हास्याने आणि उत्साहाने घेतली होती. कष्टाचे दिवस सरत होते आणि पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाचा चेहरा उजळला होता. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आईच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते. योग्य वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिचा त्रास कमी झाला होता. जरी तिला अजूनही खूप काळजी घेण्याची गरज होती, तरी ती आता अंगणात थोडा वेळ बसू शकत होती. मला वाटलं ईश्वराने शेवटी आमची मेहनत पाहिली आहे. कधी ती आमचं काम बघून बंद हसून आशीर्वाद द्यायची, पण तरीही एक गोष्ट मला टोचायची. तिचं हसणं आता पूर्वीसारखं खळखळत नव्हतं. ती अनेकदा तासनतास एकटीच कुठल्याशा विचारात हरवून जायची. मी विचारलं की आई काय झालंय, तू अशी शांत का असतेस? तेव्हा ती फक्त म्हणायची, काही नाही रे बाळा, आता वय झालंय ना, म्हणून जास्त बोलायची इच्छा होत नाही. मला माहित होतं ती काहीतरी लपवतीये, पण मी तिला अधिक प्रश्न विचारून त्रास देत नव्हतो. आता बाबा पूर्वीसारखी कष्टाची मजदुरी करत नव्हते. त्यांचा बहुतेक वेळ आईच्या सेवेत आणि तिच्या सोबतीत जायचा. कधी औषध देणं तर कधी पाणी पाजणं. बाबांचं ते वागणं पाहून मला सच्च्या जोडीदाराची व्याख्या उमजली होती. रात्र झाली की मी दुकान बंद करून घरी यायचो आणि आम्ही तिघं गप्पा मारत बसायचो. आईला आपल्या हाताने जेवण भरवताना मला जी तृप्ती मिळायची ती जगातल्या कोणत्याही श्रीमंतीत नव्हती. आई माझा हात पकडून म्हणायची, बेटा तू जेवढं केलंस तेवढं दुसरं कोण करेल? मी नेहमी म्हणायचो, आई ज्या दिवशी तू पूर्णपणे बरी होशील आणि माझ्या बहिणी सुखी राहतील त्याच दिवशी माझी खरी मेहनत सार्थकी लागली असं मी म्हणेन. तेव्हा आईच्या डोळ्यात जे अश्रू असायचे ते वेदनेचे नसून आपल्या लेकरावरच्या गर्वाचे असायचे. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. अचानक अशा एका दिवशी सगळं शांत झालं. घराची सगळी रोनकच जणू संपली. आई आता आमच्यात नव्हती. आई गेल्यावर घराची स्थिती अशी झाली जणू काही फुलांविना बागच ओसाड पडली असावी. सकाळी उठल्या उठल्या माझी नजर सवयीनं आईच्या खोलीकडे जायची, पण तो रिकामा बिछाना पाहून काळीत अक्षरशः चिरडून जायचं. बाबाही पूर्णपणे खचले होते. ते दिवसभर न बोलता शांत बसून राहायचे. घराची जी शांतता आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत होतो ती शांतता पुन्हा एकदा भयंकर होऊन परत आली होती. आई गेल्यावर घर जणू रिकामं झालं होतं. बाबांचं तर आयुष्यच थांबल्यासारखं झालं होतं. पण मी ठरवलं की आईचं स्वप्न मोडून द्यायचं नाही. एके दिवशी मी सर्वांना एकत्र केलं आणि म्हटलं, जर आपण असंच खचून गेलो तर आईची सगळी मेहनत वाया जाईल. तिला हवं होतं की आपण आनंदानं राहावं. बाबांनी आमच्याकडे बघितलं आणि अश्रू पुसत म्हणाले, बेटा आज मला तुझा अभिमान वाटतोय. तू या घराला पुन्हा उभं केलंस. मी त्यांना धीर दिला, बाबा तुम्ही काळजी करू नका, आता मी आहे ना. आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो. दुकान भरभराटलं. बाहेरून ऑर्डर येऊ लागल्या. अगदी ऑनलाईन मिठाई मागवली जाऊ लागली. मेहनत वाढत गेली. पण आता त्या कष्टाला कुटुंबाच्या प्रेमाची जोड होती. काही महिन्यातच आम्ही दुकान मोठं केलं. नवीन माणसं कामाला ठेवली आणि आमची प्रगती बघून बाबांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसू लागलं. एक दिवस बाबा म्हणाले, बेटा आता प्रिया आणि काव्याच्या लग्नाचा विचार करायला हवा. मी हसून म्हटलं, बाबा ही जबाबदारी आता माझी आहे. मी माझ्या बहिणींची लग्न मोठ्या थाटात करेन. नशिबाने लवकरच प्रिया दीदीसाठी एक सुशिक्षित आणि चांगल्या विचारांचा मुलगा मिळाला. त्यांचं स्वतःचं काम होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं कुटुंब सुसंस्कृत होतं. आम्ही मोठ्या उत्साहात प्रिया दीदीचं लग्न लावून दिलं. तिची पाठवणी करताना माझ्या डोळ्यात जे अश्रू होते ते आज दुःखाचे नव्हते,
तर स्वप्न पूर्ण झाल्याचे होते. तिने मला मिठी मारून म्हटलं, दादा, जर तू हार मानली असतीस तर आज हे सगळं शक्य झालं नसतं. मी म्हटलं, दीदी, हे आईच्या आशीर्वादाचं फळ आहे. लवकरच काव्यासाठीही एक उत्तम स्थळ आलं आणि तिचंही लग्न मोठ्या थाटात पार पडलं. आता घरात फक्त मी, धाकटी बहीण दिव्या आणि बाबा राहिलो होतो. माझा तो लंडनहून परतलेला प्रवास, आईच्या उपचारांसाठी केलेली धडपड आणि कुटुंबाला पुन्हा सावरण्यासाठी घेतलेले कष्ट, आज त्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोरून जात होत्या. माझं गाव, माझी माती आणि माझं कुटुंब आज पुन्हा खऱ्या अर्थाने सुखी झालं होतं. मी लंडनला गेलो होतो ते पैसा कमवण्यासाठी, पण मला तिथे मिळालं ते माझ्या कुटुंबाचं प्रेम आणि आयुष्याचं खरं मूल्य. प्रिया आणि काव्याच्या लग्नानंतर घरात फक्त मी, धाकटी बहीण दिव्या आणि बाबा उरलो होतो. दिव्या अभ्यासात अतिशय हुशार होती. मी तिला म्हटलं, दिव्या, तू तुझी स्वप्न पाहणं थांबू नकोस. तुला जेवढं शिक्षण घ्यायचं आहे तेवढं घे. पैशाची चिंता तुझा भाऊ करेल. तिने ही जिद्दीनं अभ्यास केला आणि काही काळातच तिला सरकारी नोकरी लागली. ज्या दिवशी तिचं नियुक्तीपत्र आलं त्या दिवशी बाबांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. त्यांनी आकाशाकडे बघून हात जोडले आणि म्हणाले, आज जर तुझी आई असती तर ती खूप सुखावली असती. त्या क्षणी मला ही आईची खूप आठवण आली आणि मी मनसोक्त रडलो. आज माझं कुटुंब पुन्हा एकदा आनंदाने बहरलं होतं. माझ्या या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल मोहल्ल्यातील लोकांनीही घेतली. त्यांनी माझं सार्वजनिक सत्कार केला. लोक म्हणायचे, मुलगा असावा तर राजेंद्र सारखा, ज्याने स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाचा आधार बनला. काही काळानंतर बाबांनी मला लग्नासाठी आग्रह धरला. सुरुवातीला मी नकार द्यायचो, पण त्यावेळी मी त्यांची इच्छा मानली. माझं लग्न एका अत्यंत सुसंस्कृत आणि समजूतदार मुलीशी झालं. तिने घरात येताच बाबांना वडिलांचा मान दिला आणि माझ्या बहिणींना अगदी सख्या बहिणींप्रमाणे प्रेम दिलं. आज जेव्हा मी माझ्या दुकानाबाहेर बसून ग्राहकांना आनंदाने मिठाई घेताना पाहतो, तेव्हा मला जुन्या कठीण दिवसांची आठवण येते. ती गरिबी, आईची ती लपलेली वेदना, बाबांचे ते कष्टाचे दिवस आणि लंडनमध्ये एकटेपणाने घालवलेल्या त्या रात्री, सगळं काही आठवतं. पण एक गोष्ट मी आयुष्यातून शिकलो, जर माणूस प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी सोडत नाही आणि आपल्या कुटुंबाची साथ कधीच सोडत नाही, तर परमेश्वर कधी ना कधी त्याच्या मेहनतीचं चीज करतोच. संकट ही कायमस्वरूपी नसतात, ती फक्त आपली परीक्षा घ्यायला येतात. ज्याच्याकडे जिद्द असते ते लोक आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. आज माझ्या बहिणी आपापल्या संसारात सुखी आहेत. छोटी बहीण स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने जगत आहे. त्या मातीची ओढ जी मला लंडनवरून परत घेऊन आली, ती माती आज खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांना सुगंधी करून गेली होती. आता बाबा आमच्या सोबत अगदी शांतपणे आणि सुखाने राहतात. मी रोज सकाळी उठल्यावर आईच्या फोटोसमोर हात जोडतो आणि नकळत माझ्या ओठांवर येतं, आई, तू दिलेले संस्कार आणि तुझी शिकवण, याच पुण्याईमुळे आज हे घर पुन्हा एकदा हसतंय. तू दिलेली प्रत्येक शिकवण मी आयुष्यभर जपून ठेवेन. सगळं काही आता पूर्वीसारखं सुरळीत झालं होतं, पण तरीही प्रत्येक आनंदाच्या क्षणी आईची उणीव प्रकर्षाने जाणवायची. मी रोज दुकानात जाण्यापूर्वी आईच्या त्या फोटोसमोर उभा राहतो आणि सांगतो, आई बघ, आज तुझा हा मुलगा तोच राहिला नाही जो एकेकाळी जबाबदाऱ्यांकडे बघून घाबरायचा. आज मी तुझ्या शिकवणीवर चालून स्वतःच्या पायावर उभा आहे. बहिणींची लग्न अगदी थाटामाटात लावून दिली. ज्याप्रमाणे एका मोठ्या भावाला हवं असतं अगदी तसंच. त्यांच्या सासरची मंडळी खरोखर खूप प्रेमाने निघाली. त्यांनी माझ्या बहिणींना मुलीसारखा मान दिला. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या सासरी गेलो आणि त्यांना तिथे आनंदानं राहताना पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्या क्षणी मला जाणीव झाली की परमेश्वराने माझ्या कष्टाचं अगदी सव्याज फळ मला परत दिलं. आईचं ते सर्वात मोठं स्वप्न आज पूर्ण झालं होतं. एकदा बाबा माझ्याकडे आले. त्यांनी माझी पाठ थोपाटली आणि ओल्या डोळ्यांनी म्हणाले, बेटा, आज तू माझं आणि तुझ्या आईचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलंस. तू कधीच हार मानली नाहीस. तू या कुटुंबाचा कणा बनून राहिलास आणि आपल्या बहिणीला त्यांच्या हक्काचं घर दिलंस. बाबांच्या त्या शब्दात संपूर्ण आयुष्याची कमाई होती. आज मागे वळून पाहताना मला वाटतं, लंडनची ती झगमगाटी दुनिया एका बाजूला आणि माझ्या मातीतील हा प्रेमाचा ओलावा एका बाजूला. मी तिथे कष्टाची कमाई करायला गेलो होतो, पण मला तिथे मिळून आली ती माझ्या कुटुंबाच्या हास्याची सोबत. माझं घर पुन्हा एकदा आनंदाने गजबजलं होतं
आणि आईच्या आशीर्वादाची सावली आजही माझ्यावर तशीच होती. बाबांचे ते शब्द, आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळो, हे ऐकताच माझं मन भरून आलं. मी स्वतःला आवरू शकलो नाही. मी धावत जाऊन त्यांचे पाय धरले आणि ओक्साबोक्सी रडत म्हणालो, बाबा, तुम्ही आणि आईने दिलेले संस्कार जर नसते तर मी काहीच करू शकलो नसतो. हे सगळं तुमच्या कष्टाचं आणि आईच्या आशीर्वादाचं फळ आहे. मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. बाबांनी मला उठवलं आणि घट्ट मिठी मारली. आमच्यात बराच वेळ शांतता होती, पण त्या शांततेतही आमच्या डोळ्यातले अश्रू सर्व काही सांगून जात होते. त्यानंतर काळ अधिकच सुखावह होत गेला. जेव्हा कधी माझ्या बहिणी आपापल्या संसारातून वेळ काढून माहेरी यायच्या, तेव्हा पुन्हा एकदा हे घर आनंदाच्या लहरीने न्हाऊन निघायचं. त्यांच्या लहान मुलांची ती किलकिलाट, त्यांची धावपळ, कधी माझ्या खांद्यावर चढणं तर कधी बाबांच्या मांडीवर बसणं, हे दृश्य पाहून घर जणू पुन्हा एकदा नव्याने बहरल्यासारखं वाटायचं. त्या मुलांना बघून माझ्या मनात एकच विचार यायचा, आई आज असती तर त्यांना पाहून किती सुखावली असती. बहिणी माझ्यासाठी प्रेमाने काही ना काही खाऊ आणायच्या आणि त्यांच्यासाठी मी आधीच खूप सारे गिफ्ट्स, खेळणी आणि कपडे खरेदी करून ठेवायचो. त्या म्हणायच्या, दादा, किती खर्च करतोस तू? तेव्हा मी हसून म्हणायचो, अगं, तुम्ही लहान असताना मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आज देवाने मला जे काही दिलंय ते माझ्या लाडक्या बहिणींवर खर्च करताना मला जो आनंद मिळतो तो कशातच नाही. त्या जेव्हा परत आपल्या घरी निघून जायच्या तेव्हा मी त्यांना भरभरून मिठाई आणि प्रेमाच्या भेटवस्तू देऊन निरोप द्यायचो. बाबा दारात उभे राहून त्यांना जाताना पाहायचे. त्यांच्या गेल्यानंतर घर पुन्हा शांत व्हायचं, पण आता त्या शांततेत उदासी नसायची. आता आम्हाला खात्री असायची की आमच्या लेकी आपापल्या संसारात सुखी आहे. आज मागे वळून पाहताना जाणवतं, ज्या मातीच्या ओढीने मला परदेशातून ओढून घरी आणलं होतं, त्याच मातीनं आणि कुटुंबाच्या प्रेमाने माझ्या आयुष्याला एक अर्थ दिला. आयुष्यातले चढ उतार हे फक्त आपली परीक्षा घ्यायला येतात, पण जिद्द आणि माणुसकी असेल तर नशिबाचं पारडं बदलणं शक्य आहे. आज माझं कुटुंब पूर्ण आहे, सुखी आहे आणि आईचा आशीर्वाद आजही या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतोय. बाहेरच्या जगातल्या झगमगाटापेक्षा मला माझ्या घराच्या उंबरठ्यावर जे प्रेम मिळालं ते माझ्यासाठी सर्वात मोठं यश होतं. आईचे संस्कार, बाबांचे आशीर्वाद आणि बहिणींची माया, या त्रिवेणी संगमाने माझं आयुष्य समृद्ध झालं होतं. मी आज जो काही आहे तो केवळ माझ्या कुटुंबाच्या प्रेमामुळे आणि त्या मातीच्या ओढीमुळे, जिने मला कधीही एकटं पडू दिलं नाही. लंडनचा तो प्रवास माझ्यासाठी एक धडा होता, पण परत येऊन कुटुंबासोबत संसार थाटणं हा माझ्या आयुष्याचा खरा विजय होता. मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि आपल्या माणसांवर प्रेम असेल तर माणूस अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतो. कष्टाच्या वाटेवर जर कुटुंबाची साथ आणि आईवडिलांचे आशीर्वाद असतील तर यश नक्कीच मिळतं. तर मित्रांनो, कसा वाटला राजेंद्रच्या हा जिद्दीचा प्रवास? परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या माणसांच्या प्रेमापोटी आपण कोणतीही लढाई जिंकू शकतो, हेच या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं. आणि हो, ही कथा तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. मला ती वाचायला खूप आवडेल. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.